मराठवाड्यातील पूर परिस्थिती आजही चिंतेची आणि गंभीर गोष्ट आहे. त्याबाबत सरकार गंभीर नाही. संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल. मोदींनी मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना पीएम केअर फंडातून कर्जमाफी करावी अशी मागणी केली. पीएम केअर फंडाची उभारणी का केली? संजय राऊतांचा सरकारला सवाल. फडणवीस कॅबिनेट चालवत नसून गुंडांची टोळी चालवत आहेत. संजय राऊतांचे मुख्यमंत्र्यांवरही ताशेरे. नाशिकच्या सरकारवाडा गोळीबार प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई. नुकतेच ठाकरेंच्या शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या मामा राजवाडेंना अटक. मुख्यमंत्री फडणवीसांच्या नाशिक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची जलद हालचाल. आमदार संतोष बांगर यांचा घायवळ सोबत व्हिडिओ. गुंड निलेश घायवळ सोबतचा व्हिडिओ समोर. संतोष बांगर आणि निलेश घायवळ यांचे जवळचे संबंध असल्याचा रोहित पवारांचा आरोप होता. संतोष बांगर घायवळ याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. निलेश घायवळचं हिंगोली कनेक्शन तपासा. घायवळचा आमदार बांगर यांच्यासोबतचा व्हिडिओ पोस्ट करत ठाकरे सेनेच्या अयोध्या पौळ यांचा आरोप. निलेश घायवळच्या वकिलांकडून रीट पिटिशन दाखल. निलेश घायवळ आणि गोळीबार केलेल्या आरोपींचा संबंध नाही. निलेश घायवळच्या वकिलाचा मोठा दावा. निलेश घायवळ पासपोर्ट प्रकरणी नवी माहिती समोर. कोर्टाचे आदेश असतानाही पासपोर्ट जमा केला नाही. खंडणी प्रकरणात 2021 मध्येच पासपोर्ट जमा करण्याचे आदेश. नवनाथ बन यांनी एक्सवर शेअर केले आमदार रोहित पवारांचे घायवळ सोबतचे फोटो. परवान्यासाठी अर्ज कसा करायचा याचं मार्गदर्शन रोहित पवार करत होते का, असा प्रश्न उपस्थित. नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा वाद. खासदार संजय राऊतांकडून भाजपवर ताशेरे. स्वर्गीय दिवा पाटील यांचं नाव देण्यास भाजपचा विरोध दिसतोय. संजय राऊत यांची सोशल मीडियावर पोस्ट. भाजपचा आता उत्तर भारतीयांच्या मतांवर डोळा. पालकमंत्री मंगल प्रभात लोढांनी बोलावली बैठक. छठपूजेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी बैठक. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम राहणार उपस्थित. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऍक्शन बोर्डवर. भाजपची आगामी निवडणुकांसाठी तयारी सुरू. मुख्यमंत्री घेणार 3 दिवसात 6 विभागांच्या बैठका. बेस्ट कामगार सेना पदाधिकाऱ्यांचा आज मार्गदर्शन मेळावा. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मेळावा पार पडणार. बेस्टच्या संघटना बांधणीकडे ठाकरेंचं विशेष लक्ष. उद्धव ठाकरे शनिवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये. शेतकऱ्यांसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचा हंबरडा मोर्चा. उद्धव ठाकरे करणार मोर्चाचं नेतृत्व. उद्या छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार मोर्चा. नुकसानीचे पंचनामेही नाही अन सरकारचे मदतीचे दावे असा आरोप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही आज छत्रपती संभाजीनगरमध्ये. छत्रपती संभाजीनगरच्या शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा. एकनाथ शिंदे साधणार शिवसेना पदाधिकाऱ्यांशी संवाद. खडकवासला विधानसभा मतदारसंघात अजित पवार ऍक्टिव्ह. आजपासून कार्यकर्ता परिवार मिलन कार्यक्रम. पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या घरी भेटी. आज दिवसभर अजित पवार खडकवासला मतदारसंघात. भाजपची नवी प्रदेश कार्यकारिणी लवकरच जाहीर होण्याची शक्यता. भाजप प्रदेश कार्यकारिणीची यादी मान्यतेसाठी दिल्लीला. प्रत्येक पदासाठी 2 ते 3 नावं वरिष्ठांनी मागवली होती. आगामी निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. 2 दिवसात महिलांच्या खात्यात जमा होणार सप्टेंबरचा हप्ता. मंत्री अदिती तटकरे यांची माहिती. मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी घेतली मनोज जरांगेंची भेट. अंतरवाली सराटीत बंद दाराआड चर्चा. भेटीचं कारण मात्र अद्याप स्पष्ट. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर कार्यकर्त्यांशी संवाद साधणार. येणाऱ्या जिल्हा परिषद नगरपालिका निवडणुकांसंदर्भात करणार चर्चा. नागपुरात ओबीसी संघटनांचा आज मोर्चा. विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत मोर्चा. थोड्याच वेळात मोर्चाला सुरुवात होणार. नागपुरात आज ओबीसींचा महामोर्चा. 2 सप्टेंबरचा मराठा आरक्षणाचा GR रद्द करण्याची मागणी. चंद्रपूर जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते नागपूरला रवाना. राज्यातील विविध ओबीसी संघटना सहभागी होणार. यशवंत चौक ते संविधान चौकापर्यंत मोर्चा निघणार. सिंधुदुर्गमध्ये माजी आमदार राजन तेली, आमदार दीपक केसरकर एकत्र येणार. केसरकरांच्या निवासस्थानी तेलींचं होणार स्वागत.
रवींद्र धंगेकरांविरोधात पुणे भाजप आक्रमक. धंगेकरांच्या मुलाचा गुंड गजानन मारणे सोबतचा फोटो केला शेअर. प्रणव रवींद्र धंगेकरांचा मारणे सोबतचा फोटो शेअर. पुण्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्याकडून फोटो शेअर. धुळ्यात तब्बल 11,000 मृत मतदारांचं मतदान. अनिल गोटे यांचा गंभीर आरोप. निवडणूक आयोगाकडे पिटिशन दाखल करणार. माजी आमदार अनिल गोटे यांची माहिती. मराठा आरक्षणासंबंधीचा जी.आर. रद्द करा. जी.आर. रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावर उतरणार. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा इशारा. मुंबई मेट्रो 3ला मुंबईकरांचा मोठा प्रतिसाद. भूमिगत मेट्रो 3 पूर्ण मार्गावर सुरू झाल्यावर पहिल्याच दिवशी 1.5 लाख प्रवाशांनी केला प्रवास. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात कर्जत स्थानकात प्री नॉन इंटरलॉकिंग कामासाठी आज विशेष वाहतूक ब्लॉक. कर्जत ते खोपोली दरम्यान अप आणि डाऊन लोकल सेवा बंद. एल्फिन्स्टन पूल बाधितांना महिनाभरात घराच्या चाव्या. म्हाडा MMRDAकडे घरे सुपूर्द करणार. 83 घरांची पुनर्वसनासाठी निवड. एसटी महामंडळ विक्रीला काढू नका. महाराष्ट्र एसटी कामगार सेनेची आग्रही मागणी. कामगारांची देणी वेळीच द्या अशी मागणी. 50,000 कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात. ऑगस्टपासून वेतन रखडलं. मानधन वाढीतही परफॉर्मन्सची जाचकट. सोन्याला पुन्हा महागाईची झळाळी. सोनं 1,27,000 तर चांदी 1,68,000. सोन्यानंतर चांदीलाही मोठी झळाळी. चांदीच्या दरात 7,000 वाढ. भाववाढीत चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड. चांदी प्रति किलो 1,68,000. कफ सिरपची विक्री डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय पडली महागात. अन्न आणि औषध प्रशासनानं 20 दुकानांना ठोकलं टाळ. कफ सिरप प्यायल्यानं मुलांचा मृत्यू झाल्याचं प्रकरण. जनहित याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. तपास सीबीआयकडे हस्तांतरित करण्याची मागणी. विषारी कफ सिरपमुळे एकूण 22 मुलांचा मृत्यू. कोल्ड्रीप कफ सिरपमुळे अनेक बालकांचा मृत्यू. अन्न आणि औषध विभागानं जारी केलेला नंबर मात्र बंदच. गेल्या 4 ते 5 दिवसांपासून हेल्पलाईन क्रमांक बंद. हेल्पलाईन क्रमांक जारी मात्र संपर्क काही होईना. यंदाच्या पावसाळ्यात मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यातील 1,064 शाळांचं मोठं नुकसान. वर्गखोल्या आणि इमारतींची पडझड झाल्यानं शिक्षणावर परिणाम. कल्याण डोंबिवलीत नागरिक वाहन चालक खड्ड्यांपाठोपाठ. धुळीमुळे हैराण. धुळीमुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास. चंद्रपुरात डेंग्यूचा संभाव्य उद्रेक. मनपाकडून नागरिकांना सतर्कतेचं आवाहन. IPS अधिकारी वाय पूरणकुमार आत्महत्या प्रकरण. डीजीपींसह 13 अधिकाऱ्यांविरुद्ध FIR दाखल. IPS अधिकाऱ्यानं सुसाईड नोटमध्ये केले गंभीर आरोप. पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या मदतीला धावला पुण्यातील दुनियादारी ग्रुप. विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि खेळाचं साहित्य वाटप. राज्याच्या वाळू धोरणात मोठे बदल. गरिबांच्या घरकुलाला वाळू मिळण्यासाठी सुधारित GR जारी. लाभार्थ्यांना 10% मोफत वाळू मिळण्याचा मार्ग मोकळा. लिलावधारकांचा आर्थिक बोजा सरकार उचलणार. 3 वर्षातून एकदा होणारा लिलाव आता दरवर्षी होणार. जाहिरातबाजीतून मध्य रेल्वेने केली 8 कोटींची कमाई. परिवहन विभागाविरोधात रिक्षा टॅक्सी चालकांचा बंद. मुंबई विमानतळ परिसरात प्रवाशांची प्रचंड गैरसोय. मुंबईत संध्याकाळच्या वेळी लोकल पकडणं कठीणच. हायकोर्टाने प्रवाशांप्रती व्यक्त केली चिंता. 2012 मधील लोकलमधून पडून मृत्यू प्रकरणी सुनावणी. कोर्टाकडून मृतकाच्या कुटुंबाला 8 लाखांची भरपाई मंजूर. आम्ही मागणी करत आहोत. हेक्टरी 50,000 रुपये मिळावी. जमीन खरडून गेलीये. शेतीची उभारणी करण्यासाठी मदत करावी. या मागण्यासाठी शिवसेना अंबरडा मोर्चा काढणार. संजय राऊतांचं वक्तव्य.
मतिमंद तरुणीवर सामूहिक अत्याचार या प्रकरणी 2 जणांना अटक. 15हून अधिक संशयित पोलिसांनी ताब्यात घेतले. संशयितांच्या डीएनएचे नमुने तपासले जाणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये रील स्टारची दादागिरी. समृद्धी टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांवर दादागिरी. रील स्टार भैया गायकवाडकडून कर्मचाऱ्यांना शिवीगाळ. संतप्त तरुणांनी रील स्टारला दिला चोप. कर्मचाऱ्यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर. कारला धडक दिल्याच्या कारणावरून विचारला जाब विचारतात. कंपनी व्यवस्थापकावर चाकून हल्ला. छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना. आश्रमशाळेतील 12 विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण. शौचालय नीट साफ केलं नाही म्हणून मारहाण. पालघरच्या आश्रमशाळेतील धक्कादायक प्रकार. महिलांच्या फोटोवर अश्लील कमेंट करणारा युवक पोलिसांच्या ताब्यात. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. वॉशिंग मशीन दुरुस्तीसाठी इंटरनेटवर सर्व्हिस सेंटरचा क्रमांक शोधणाऱ्या महिलेला सायबर गुन्हेगारांचा गंडा. 2,64,000 रुपयांचा घातला गंडा. छत्रपती संभाजीनगरमधील दौलताबादमध्ये पोलिसांनी सापळा रचून पकडलं गोमांस. रिक्षामधून 380 किलो जप्त केलं गोमांस. पोलिसांकडून अधिकचा तपास. रक्षा खडसेंच्या मुक्ताईनगर येथील पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा. दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत लाखो रुपये लुटल्याची माहिती. घटनेची माहिती मिळताच पोलीस पेट्रोल पंपावर दाखल. पुढील 2 दिवसात पाऊस माघार घेण्याची शक्यता. महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या काही भागात मोसमी वारे फिरणार माघारी. ई-पीक पाहणीसाठी तांत्रिक अडचण. अधिकारी आणि कर्मचारी अडचणीत. हमीभाव पीक विमा आणि कर्जासारख्या योजनांवर परिणाम होण्याची शक्यता. पाकिस्तानी हवाई दलाचा अफगाणिस्तानच्या काबूलवर हल्ला. परराष्ट्र मंत्री भारतात असताना पाकिस्तानची खेळी. ख्वाजा आसिफ यांच्या इशाऱ्यानंतरही काही तासातच हल्ला. काबूलमध्ये स्फोटाचे आवाज. नुकसानीचं मात्र वृत्त नाही. भारताला ब्रिटनकडून क्षेपणास्त्रे. शिक्षण उद्योग तंत्रज्ञान क्षेत्रातही करार. जागतिक अस्थिरतेत भागीदारी महत्वाची. पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर. परराष्ट्र मंत्री अमीर मुत्ताकी भारत दौऱ्यावर. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना भेटणार. पंतप्रधान मोदींनी साधला डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संवाद. गाझामधील शांततेबद्दल केलं अभिनंदन. व्यापार करारावरही दोघांनी केली चर्चा. अयोध्येमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट. घर कोसळून 5 जणांचा मृत्यू. ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती. मुंबई क्रिकेट संघटनेची 12 नोव्हेंबरला निवडणूक. गेल्या वर्षापासून MSCAचं अध्यक्षपद रिक्त. अमोल काळेंच्या निधनानंतर MCA अध्यक्षपद रिक्त. नाशिकच्या सातपूरमध्ये गोळीबार प्रकरण. पोलीस तपासात लोंढे टोळीचे प्रताप उघड. बार मालकासह कुटुंबियांचं अपहरण केल्याचं निष्पन्न. टोळीकडून बार मालकाकडे उत्पन्नाच्या 10% रकमेची मागणी. अमरावतीच्या मेळघाटात माता मृत्यू सत्र. 6 महिन्यात 9 मातांचा मृत्यू. आरोग्यमंत्री मेळघाटाकडे कधी लक्ष देणार. आरोग्य उपसंचालकांचा. प्रदूषण नियंत्रण सचिवपदी देवेंद्र सिंग यांची नियुक्ती. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मुख्यालयात कार्यभार स्वीकारला. प्रदूषण नियंत्रणासाठी चांगली कामगिरी केली जाईल. देवेंद्र सिंग यांनी व्यक्त केला विश्वास. फटाक्यांच्या अनधिकृत गोदामांवर पोलिसांचा छापा. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगरमध्ये कारवाई. 2 गोदाम सील. गोदाम चालक अटकेत. दोन्ही गोदामात 5.5 लाखांपर्यंत स्फोटकं आढळली. मनाचे श्लोक या चित्रपटाला उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील. ग्रंथांच्या नावाचा वापर मनोरंजन काल्पनिक कथांसाठी नको. श्री समर्थ सेवा मंडळाकडून नावाला होता विरोध. मूळ मनाच्या श्लोकशी चित्रपटाचा काहीही संबंध नाही. उच्च न्यायालयाचं मत.
कोल्हापुरात महावितरणचे कर्मचारी संपावर. महावितरण खासगीकरण आणि पुनर्रचनेविरोधात संप. ताराबाई पार कार्यालयात कर्मचाऱ्यांची घोषणाबाजी. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रोजगार सहाय्यकांचा रास्ता रोको आंदोलन. आंदोलनामुळे वाहतूक ठप्प. अमरावती शहर पोलीस घटनास्थळी दाखल. जालन्यात खासगीकरणाच्या विरोधात वीज कर्मचारी आक्रमक. मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून आमच्या मागण्या मान्य कराव्या, अन्यथा संप पुढे ढकलू. कर्मचाऱ्यांचा इशारा. बुलढाण्यात महाविकास आघाडीच्या वतीनं धरणे आंदोलन. भारताचे सरन्यायाधीश यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन. राज्यभरात विद्युत विभागातील विविध संघटनांनी पुकारला 3 दिवसांचा संप. संपाला सोलापुरातील विद्युत कर्मचारी, अभियंते आणि अधिकाऱ्यांचा पाठिंबा. रायगडमध्ये विविध मागण्यांसाठी महावितरण कामगारांचा संप. महावितरण कार्यालयात शुकशुकाट, ग्रामस्थांचे हाल. मालेगावात महावितरण कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन. त्वरित आंदोलनाची दखल घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा. पिंपरी चिंचवडमध्ये वाहतूक कोंडी विरोधात मोर्चा. पीएमआरडीएच्या कार्यालयाबाहेर पोलिसांनी अडवला मोर्चा. मोर्चात अमोल कोल्हे, शिवाजी आढळराव पाटील, बाबाजी काळे यांच्यासह नागरिक आणि उद्योजकही उपस्थित. पुरंदर तालुक्यात आरपीआय आणि सर्व पक्षाच्या वतीनं सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याच्या प्रयत्नाचा निषेध. पुन्हा असं घडलं तर संविधान बाजूला ठेवून आम्हाला पॅन्थर व्हावं लागेल, आरपीआयचा इशारा. परभणीमध्ये खासगीकरणाच्या विरोधात आंदोलन. विद्युत कर्मचारी, अभियंता आणि अधिकाऱ्यांचं कृती समिती कार्यालयासमोर काम बंद आंदोलन. परभणीच्या पाथरी रामपुरी खुर्द ग्रामपंचायतीत बोगस कामांच्या चौकशीची मागणी. चौकशी न केल्यास संतप्त ग्रामस्थांचा जलसमाधी आंदोलनाचा इशारा. साताऱ्यात वीज कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांकरता आंदोलन. मागण्या स्वीकृत न झाल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा. न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याचा साताऱ्यात निषेध. न्यायव्यवस्थेवरील हा गंभीर हल्ला. आंबेडकरवादी संघटनांची प्रतिक्रिया. 13 ऑक्टोबरला राजवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय धडक मोर्चा काढण्याचा दिला इशारा. अमरावतीत अग्निशमन दलातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून काढल्याच्या विरोधात आंदोलन. तत्काळ कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करण्याची मागणी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.